हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 26 मे वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात, एक विनायक चतुर्थी आणि दुसरी म्हणजे संकष्टी चतुर्थी। तर वैशाख महिन्यातील ही जी चतुर्थी आहे तर तिला एकदंत चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते। तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारी पूजा ही करायची असते। असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यामुळे भगवान श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि भक्तांच्या आयुष्यातील सगळे अडथळे, संकट, विघ्न हे सुद्धा दूर करत असतात। व्रत आणि उपासना या व्यतिरिक्त शास्त्रामध्ये काही उपाय सुद्धा सांगितले गेले आहेत जे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचे असतात। त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे, विघ्न, संकट दूर होतात आणि त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती सुद्धा होत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। आपल्याला चतुर्थीच्या दिवशी गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे। ही वस्तू खाऊ घातल्यामुळे पैशांच्या आर्थिक अडचणी या आपल्या कायमच्या दूर होतील। 7 पिढ्यांचा दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन आपल्या घराची, मुलाबाळांची अगदी भरभरून प्रगती होईल। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गोमातेची पूजा, सेवा, उपासना करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी जर आपण गायीची पूजा केली आणि गायीच्या संबंधित काही जर उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं। आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता असं म्हटलं जातं आणि सर्व पुराण शास्त्रामध्ये सुद्धा गोमातेचे आणि तिच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे। तर पहा, गोमाता ही सर्व मनुष्य प्राण्यांसाठी एक वरदान आहे आणि गोसेवा केल्यामुळे आपल्याला अनंत पुण्य सुद्धा प्राप्त होत असतं। गायीला विश्वाची माता म्हटलं जातं आणि गायीची सेवा केल्यामुळे स्वर्गामध्ये जाण्याची सीडी आपल्याला किंवा त्या व्यक्तीला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आपल्याला गायीची विशेष सेवा जी आहे तर ती करायची आहे। खास करून जेव्हा विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींवरती आपण जर काही उपाय केले तर किंवा गायीचे आपण जर काही उपाय केले तर गोमाता ही आपल्यावरती लवकर प्रसन्न होते। कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जेव्हा आपण गायीची पूजा करत असतो तेव्हा 33 कोटी देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील, सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील, पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कोणाकडे पैसा तुमचा जर अडकलेला असेल, एखाद्या व्यक्तीने आपल्याकडनं पैसा उधारी घेतलेला असेल आणि त्या व्यक्तीकडनं तुम्हाला तुमचे पैसे हे परत मिळत नसतील, रिटर्न मिळत नसेल, किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल, बिझनेस असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुमची गुंतवणूक अडकलेली असेल किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये म्हणावं तसं इन्कम किंवा उत्पन्न तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला हा उपाय उद्या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये जी चतुर्थी येत असते तर त्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि गणपती अथर्व शीर्षाचा तुम्हाला पठण सुद्धा करायचं आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे, म्हणजेच जप करायचा आहे आणि बाप्पांना तुम्हाला लाल रंगाचा फूल, दुर्वा अर्पण करायचा आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि देवघरातल्या तुम्हाला अग्नीसमोरच हा उपाय करायचा आहे। उपाय अतिशय साधा सोपा आहे पण खूप प्रभावी असा उपाय आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे,
त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे, त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ घ्यायची आहे आणि तो जो गुळ आपण घेतलेला आहे तर त्या गुळावरती अगदी थोडंसं तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि या तीनही वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा जो नैवेद्य आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्यानंतर बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे, प्रार्थना करायची आहे. तुमच्या पैशांच्या ज्या काही अडचणी असतील, कोणाला जर पैसा तुम्ही उधारी दिलेला असेल, कोणाकडून पैसा तुम्हाला घ्यायचा असेल, काही कर्ज असेल किंवा घरामध्ये पैसे टिकत नसतील, घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील किंवा घरातील गरिबी दरिद्री निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला ती प्लेट उचलायची आहे. त्यातली जी चण्याची डाळ आहे म्हणजे हरभरा डाळ, गूळ आणि तूप या ज्या वस्तू आहेत आणि हे जे पाणी आहे, थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या जवळपास असणाऱ्या गायीजवळ तुम्हाला जायचं आहे. तर पहा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर तुम्ही तिथे जा किंवा तुमच्याकडे शेजारी गाय असेल तर तिथे तुम्ही जा किंवा गोशाळेमध्ये सुद्धा तुम्ही हा जाऊन उपाय करू शकता. सर्वप्रथम तुम्ही जे पाणी घेऊन आलेला आहात तर ते तुम्हाला गायीच्या पायावरती ओतायचं आहे, गायीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गायीजवळ जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर लांबून सुद्धा तुम्ही हळदी कुंकू अर्पण केलं तरीही चालेल. या तीनही वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊनच गायीला खाऊ घालायच्या आहेत. जर शक्य असेल तर तुम्ही गायीला तुमच्या हाताने खाऊ घाला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गायीची जी जीभ असते तर ती तुमच्या हाताला लागली पाहिजे. जेव्हा गायीला आपण नैवेद्य खाऊ घालत असतो तेव्हा तुम्हाला तुमच्या हाताला गायीची जी जीभ आहे तर ती लागली पाहिजे. त्यामुळे पहा, आपल्यामध्ये असणारे जे काही दोष असतील, नकारात्मकता असेल किंवा आपल्यावरती जर काही करणीबाधा झालेली असेल किंवा आपल्या मागे काही साडेसाती लागलेली असेल, काही दोष आपल्या मागे लागलेले असतील तर ते संपूर्णपणे निघून जातात. आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य झाले तर गायीचा स्पर्श किंवा गायीच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला होईल अशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला गायीला खाऊ घालायच्या आहेत. यानंतर तुम्हाला गायीला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. जर तुम्हाला गायीच्या भोवती तुम्हाला या प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी स्वतः भोवती सुद्धा 11 प्रदक्षिणा मारू शकता. तर तुम्हाला प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत तुम्हाला या 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. गायीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे, तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि तुम्ही उपाय हा कशासाठी केलेला आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करून दाखवायची आहे. गायीच्या पायाखालची जी माती असते तर ती सुद्धा तुम्हाला थोडीशी घरी घेऊन यायची आहे आणि ही माती तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे. ही माती तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे घरातील वास्तुदोष जे आहेत किंवा ते दूर होतात. घरामध्ये जर काही भांडणं कटकटी असतील किंवा तुमच्या घरामध्ये जर काही पैशांच्या अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गायीला चणा डाळ, गूळ आणि तूप तुम्हाला खाऊ घालायचा आहे. जर हे तुम्हाला खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही उद्या हिरवा चारा सुद्धा गायीला खाऊ घालू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आपण दररोज गायीची सेवा ही करायला हवी, पण आपल्याला हे सेवा करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच विशिष्ट तिथी जसं की चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी गायीची सेवा आपल्याला करायची आहे आणि विशेष उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत. माता लक्ष्मी म्हणजे 33 कोटी देवी देवतांची कृपा ही आपल्याला त्यामुळे प्राप्त होत असते. तर चला, झालेली सेवा ही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.